आरसा महानगर वार्ता। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीने प्रवासी सेवेत पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय। येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे। या कार्डशिवाय शासकीय सवलतींचा लाभ मिळणार नसून प्रवाशांना पूर्ण भाडे भरावे लागणार आहे। नेमकं हे कार्ड कसं काढायचं, कोणती कागदपत्र लागणार आणि प्रक्रिया काय आहे हे पाहूयात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनुसार एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आता रुपे ऑन द गो अर्थात NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असणार आहे। राज्यभरात 4000हून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रांवर या कार्डसाठी नोंदणी करता येणार आहे। हे स्मार्ट कार्ड एसटी बस डेपो, नियंत्रण केंद्र तसेच अधिकृत एजंटांकडे उपलब्ध आहे। कार्ड काढण्यासाठी महिलांनी आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांना सरळ क्रमांक द्यावा लागणार असून दिव्यांग प्रवाशांना वैध ओळखपत्र सादर करावे लागेल। नवीन स्मार्ट कार्डसाठी 199 रुपये शुल्क आकारले जाणार आहे। नोंदणी केल्यानंतर साधारण 30 दिवसांच्या आत कार्ड वितरित करण्यात येईल। महत्त्वाची बाब म्हणजे 1 ऑगस्ट 2026 नंतर सवलतीच्या प्रवासासाठी हे स्मार्ट कार्ड आवश्यक असेल। कार्ड नसल्यास प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारले जाईल। तसेच सवलतीचे तिकीट कार्डच्या वॉलेटमधूनच दिले जाणार आहे। या स्मार्ट कार्डचे वॉलेट कॅश किंवा UPIच्या माध्यमातून सहज टॉपअप करता येणार आहे। त्यामुळे प्रवाशांना रोख व्यवहारांपासून मुक्तता मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर आणि डिजिटल होणार आहे। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।